आता सर्वांना सरसगट एसटीचा प्रवास मोफत मिळणार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात मोठा निर्णय. जर तुम्ही एसटीनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली. सगळे निकष काढून टाकले. आता तुमचं वय कोणतंही असो, तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, शाळेत जाणारे विद्यार्थी किंवा नोकरीला जाणारे पुरुष किंवा महिला असाल, तुमचं वय 30 वर्ष, 35 वर्ष, 60 वर्ष किती असू द्या, तर अशा सगळ्या प्रवाशांसाठी सरसगट तिकीट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता लोकांचा यावर कदाचित भरोसा बसणार नाही, पण खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी क्रांतिकारी योजना आणली, ज्यामुळे अजूनही महिलांना 1500 रुपये दर महिलाला मिळतात. एकनाथ शिंदे हे क्रांतिकारी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि अखेर महिलांसाठी त्यांनी हाफ तिकीट चालू केलं होतं. त्यावेळेस लोक म्हणायचे आम्हाला काय, तेव्हा त्यांनी आत्ता सगळं तिकीट माफ करण्याचा निर्णय घेतलाय. आता साहजिकच प्रश्न पडेल की राज्यात मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आहे, मग एकनाथ शिंदे कसं काय निर्णय घेऊ शकतात? पण पहा, महाराष्ट्राचे जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक, जे एसटीचा कारभार पाहतात आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले आहे, त्यामुळे एका प्रकारे एकनाथ शिंदेच यांच्याकडे एसटीचा सगळा कारभार आहे आणि म्हणूनच त्या अधिकारात त्यांनी एसटीच्या भाड्यामध्ये सरसगट सूट देण्याचा निर्णय घेतलाय. होय, आता जर तुम्ही एसटीनं कुठेही जात असाल तर तिकीट घेण्याची गरज नाही, तुम्हाला तिकीट मिळेल, पण त्याच्यावर 0 रुपये लिहिलेलं असेल. आता जर तुम्ही कुठे गावाला जात असाल, मुंबईला, पुण्याला, कुठे फिरायला जात असाल, नोकरीला जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की एसटीचा प्रवास आता 100% मोफत करण्याचा निर्णय झालाय. पण थांबा, एक मुद्दा लक्षात घ्या, कारण की एसटीची ही सवलत आहे, ही सरसगट सर्व प्रवाशांना मिळणार नाही. फक्त जे प्रवासी या 5 नियमामध्ये बसतील आणि हे 3 कागदपत्र त्यांच्याकडे असतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. पहा, जसं प्रत्येक योजनेला पात्रता असते, कागदपत्रांची अट असते, तसेच या सरसगट झिरो तिकिटाच्या योजनेला ही अट आहे. जसं प्रत्येक योजनेचा लाभ आपोआप मिळत नाही, त्याच्यासाठी अर्ज करावा लागतो, काही नियमांचं पालन करावं लागतं, तसंच याही योजनेचं होणार. खरं तर या योजनेची जी सुरुवात आहे येणाऱ्या 72 तासात म्हणजे 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे, ज्यामुळे जे लोक लवकरात लवकर ही 3 कागदपत्र काढून आणतील आणि या 5 नियमांमध्ये बसतील त्यांचा प्रवास 100% मोफत होणार आहे. पहा, 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्र सरकारनं या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे म्हणजे शिवसेना शिंदे गटांकडे हे महत्त्वाचे अधिकार आता देण्यात आलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी हा नागरिकांसाठी मोफत बस प्रवास करण्याची जी सुविधा निर्माण केली ती खरोखर अतिशय आनंददायी आहे. त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येकाला ही योजनेने मोठा फायदा होणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एकनाथ शिंदे हे अतिशय धाडशी योजना आणतात. महिलांना 1,500 रुपये अगदी मोफत द्यायचे, हे कुणीच कधी विचार केला नव्हता. जी योजना आज शक्य होती पण ती त्यांनी शक्य करून दाखवली. 3 वर्ष सलग महिलांना पैसे येत आहेत आणि अखेर ही एसटी बसची योजना देखील त्यांनी शक्य करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी करून देखील दाखवला. एकनाथ शिंदेची निर्णय क्षमता तुम्हाला माहिती आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी आता एक दुसरा देखील निर्णय घेतला होता, ज्याची माहिती तुम्हाला असेल की रेशन कार्डवर तुम्हाला अक्षरशः आनंदाचा शिधा मिळायचा, अक्षरशः 12 वस्तू मोफत मिळायच्या. आता एकनाथ शिंदेनी हे धडाकेबाज निर्णय आतापर्यंत घेतले होते. कधी गॅस सिलेंडर मोफत देणं, महिलांना 1500 देणं, वयोवृद्ध महिलांना 600 रुपये महिना चालू करणं, अशा अनेक योजना त्यांनी सुरू केल्या होत्या. एसटीचं महिलांना हाफ तिकीट, 75 वर्षावरील लोकांना मोफत तिकीट, अशा अनेक धडाकेबाज योजना सुरू केल्या होत्या. पण आता खरोखर महाराष्ट्रातल्या 3.5 कोटी लोकांसाठी त्यांनी पूर्णतः सुविधा जी बसची आहे ती मोफत करण्याचा निर्णय घेतलाय. एसटीचं तिकीट डायरेक्ट बंद होणार, मोफत प्रवास करण्याची सोय आता सरसगट लागू करण्याचा निर्णय त्यांनी आत्ताच्या घडीला घेतलाय. पण लक्षात घ्या, यासाठी 3 कागदपत्र तुम्हाला काढावे लागणार आहे, कारण की हे 3 कागदपत्र दाखवले की कंडक्टर तुम्हाला तिकीट देणार, पण त्याच्यावर रक्कम असणार 0 रुपये. कुठूनही कुठे प्रवास करा, तुम्हाला 0 रुपये प्रवास भाडं लागणार आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी योजना आहे ही फक्त राज्यातल्या 3.5 कोटी लोकांसाठी आहे. मग या 3.5 कोटी लोकांच्या यादीत कसा नंबर लावायचा, त्यासाठी काय करायचं, हीच माहिती आता इथून पुढे आपण पाहतोय. त्यामुळे तुम्ही जर एसटीने फुकट प्रवास करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा. तुम्ही एसटीनं शाळेत जाणारी मुलं असताल, कॉलेजला जात असाल तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही तुमच्या घरातील तरुण वयस्कर व्यक्ती कधीतरी प्रवास करत असाल तरी तुम्ही व्हिडिओ पहा.
कारण की सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. मग आता सगळ्यात आधी आपण समजून घेणार की ही घोषणा नेमकं काय आहे. एकनाथ शिंदे यांच्या खात्यानं नेमकी ही घोषणा कोणासाठी केली आहे, नेमकी कोणती 3 कागदपत्र आहे की ज्याने तुमचा 100% प्रवास सरसकट मोफत होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 3.5 कोटी लोक नेमकं महाराष्ट्रातली कोणती आहेत आणि तुमचा नंबर त्या यादीत लावण्यासाठी तुम्ही काय करायचं, सगळी सविस्तर माहिती सांगणार. प्रेक्षकांनो, आता जसं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना संपूर्ण राज्यातल्या लोकांसाठी वेळोवेळी आणत असतं, आणि अशाच प्रकारची एक योजना म्हणजेच मोफत बस प्रवास योजना 15 ऑगस्ट पासून आता महाराष्ट्रात चालू होत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून सोशल मीडियावर हे प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत होते, पण अखेर सरकारच्या माध्यमातून याच्यावर आता स्पष्टता आलेली आहे. पहा, आता बऱ्याचशा लोकांमध्ये बहुतांश लोक जे ग्रामीण भागात एसटीनं प्रवास करतात, ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या गाड्या नसतात, आणि तिथे खरं तर एसटी ही अक्षरशः एक प्रकारे जीवनदायिनी आहे, आणि हा व्हिडिओ त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आता तुम्ही तर ही माहिती ऐकाच, कारण की पुढल्या 30 सेकंदात तुम्हाला 3 कागदपत्र, 5 नियम आणि कोणते 3.5 कोटी लोकांना पैसे मिळणार जे आहे याच्यामध्ये मोफत तिकीट मिळणार हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर याचा लाभ तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना हा शेअर करा. आता पहा, सरकारने सांगितलंय की आता पहिली जी अट याच्यामध्ये आहे की कोणते लोक आहेत, 3.5 कोटी लोकांमध्ये पहिली कॅटेगरी किंवा पहिले लाभार्थी आहेत शालेय विद्यार्थिनी. होय, ज्या मुली आहेत, ज्या मुली शाळेला कॉलेजला जातात, ज्यांचं वय म्हणजे साधारणपणे 15वी पर्यंत असतील, म्हणजे साधारणपणे ग्रॅज्युएशनपर्यंत ज्या मुली शिक्षण घेतात, महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांना सगळ्या एसटी बसेसमध्ये फ्री आणि मोफत प्रवास केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. राज्यात फक्त आता मुलींना हा प्रवास मोफत मिळणार, ही झाली पहिली कॅटेगरी. आता जर तुम्ही कॉलेजचे, महाविद्यालय, शालेयस्तरीय विद्यार्थी मुली असताल तर तुमच्यासाठी शाळेचा बोनाफाईड घेऊन तुम्ही तालुका स्तरावर एसटी महामंडळाच्या ऑफिसला जाऊन तुम्ही बस पास मोफत काढू शकता. हा झाला पहिला मुद्दा. दुसरे प्रकारचे जे प्रवासी आहेत, आता पहा, वयस्कर लोकांना अर्ध तिकीट होतं, तर आता वयस्कर लोकांना फुल तिकीट जे आहे ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यासाठी पूर्वी जे वय होतं पहा, तर ते 75 वर्ष वय होतं, म्हणजे 75 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर तुम्हाला एस टीचा प्रवास जो होता पूर्णतः मोफत व्हायचा, म्हणजे तिकीट दिलं जायचं पण त्याच्यावर 0 रुपये लिहिलेलं असायचं. तर जवळपास आता या निर्णयामुळे 1.5 कोटी पुरुषांना याचा फायदा होणार आहे, आणि आता त्यांचं देखील तिकीट जे आहे ते माफ होणार आहे. त्यानंतर आता 12 ते 65 वयोगटातील प्रत्येक महिलेचा जो प्रवास होता तो अर्ध्या तिकिटाने करण्याची घोषणा केली होती, पण आता महाविद्यालयीन ज्या मुली आहेत तर त्यांना 100% मोफत तिकीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबद्दलच 26 अशा प्रकारचे घटक आहेत, ज्यामध्ये अपंग असतील किंवा कुष्ठरोग असणारी जी लोक असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील किंवा काही दुर्धर आजार झालेली जी लोक असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, तर अशा 26 प्रकारचे जे विविध घटक आहेत तर त्या घटकांना देखील मोफत प्रवास देण्याचा याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. तर आता वेळ फार कमी असल्यामुळे आपण ही माहिती शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, पण आता तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या तुम्ही गटामध्ये मोडता, तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती पाहिजे आहे, नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं. आम्ही कमेंटमध्ये त्याच्यावर प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.